नमस्कार मित्रांनो, मी सुशील गव्हाणे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या स्वप्नपूर्ती नामक यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपल्या रेग्युलरच्या क्लासेसमध्ये आपण इयत्ता 10वीचं ग्रॅव्हिटेशन नावाचं प्रकरण संपवलेलं आहे. परंतु विद्यार्थ्यांची चर्चा केल्या असता एक गोष्ट लक्षात आली की बरेच विद्यार्थी संभ्रमात आहेत. बरेच विद्यार्थी मला सांगतात की सर, अभ्यास केला तरी असं वाचून फील होत नाही की अभ्यास झाला आहे. यासाठी एक टेक्निक असते की कोणीतरी आपल्याला जर प्रश्न विचारले आणि आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ शकत असो तर समजायचं आपलं ते प्रकरण व्यवस्थित झालेलं आहे. मग आता दरवेळेस आपल्याकडे कोणीतरी प्रश्न विचारायला अवेलेबल राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांच्या या समस्येवर पर्याय म्हणून मी आता प्रत्येक प्रकरणावर एक वन लाईन सिरीज सुरू करणार आहे. यात आपण काय करू, मी फळ्यावर ब्लॅकबोर्डवर एक क्वेश्चन घेत जाईल. त्या क्वेश्चनला विदिन अ सेकंद तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. नाही आला तर मी आन्सर देईल आणि त्यानंतर तुम्ही ते राईट डाऊन सुद्धा करू शकता. लगेच आपण जास्तीची वेळ न घालवता आपलं जसं तुम्ही या ठिकाणी थंबनेल बघू शकत असाल की आपण काय करणार आहे, इयत्ता 10वीचं ग्रॅव्हिटेशन नावाचं जे चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये आपण काही 30-35 वन लाईनर क्वेश्चन काढलेले आहेत. त्यात काय करणार आहोत आपण की जो डाटा चॅप्टर मधला सर्वात इम्पॉर्टंट आहे त्यांना आपण वन लाईनर मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी ज्या ज्या क्वेश्चनला ब्रीफली एक्सप्लेनेशनची गरज असेल त्या ठिकाणी मी आपल्याला ब्रीफली एक्सप्लेनेशन देत आहे. चला मग आपण लगेचच पहिला क्वेश्चन घेऊ. बघा, एकदम बेसिकचा पहिला क्वेश्चन काय म्हटलंय, व्हॉट इज फोर्स. आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे की फोर्स म्हणजे काय. तर फोर्सची एकदम सोपी डेफिनेशन आहे. फोर्स म्हणजे काय, पुश और पुल ऑफ एन ऑब्जेक्ट. पुश और पुल ऑफ एन ऑब्जेक्ट इज अ फोर्स. फोर्सला अशी स्वतःची एकदम रॉकेट सायन्स सारखी डेफिनेशन नाहीये. फोर्सला अशी प्रचंड कठीण अशी काही डेफिनेशन नाही आहे. तर फोर्सला आपण त्याच्या ऍक्शन वरून डिस्क्राइब करतो. एखाद्या ऑब्जेक्टला पुश करणे म्हणजे पुढे ढकलणे किंवा स्वतःकडे खेचणे, पुल करणे, याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, फोर्स म्हणतो. ओके, पटकन 2 मिनिटात तुम्ही हे लिहून टाका. पुश और पुल ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज फोर्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द युनिट ऑफ द फोर्स. आपल्या सर्वांना माहिती आहे की फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. फोर्सचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. आणि न्यूटन हे कोणाचं नेम आहे, सायंटिस्टचं आहे ना. फोर्सचं युनिट असेल न्यूटन. थर्ड क्वेश्चन, विच इज द फॉर्म्युला ऑफ फोर्स. फोर्स is denoted by F and force is the product of mass into acceleration due to gravity. किंवा खूपदा फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला F is equal to ma असा सुद्धा पाहायला भेटतो. ओके, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, फोर्स इज अ स्केलर क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी. आता आपण फोर्स बद्दल चर्चा करत आहोत तर आपल्याला माहिती पाहिजे की फोर्स ही नेमकी स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, तर ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड, फक्त मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन नसतं. आणि वेक्टर क्वांटिटी कोणाला म्हणतो आपण, ज्या क्वांटिटीला डायरेक्शन पण आहे आणि मॅग्निट्यूड पण आहे. मग आपल्या सर्वांना माहिती आहे की फोर्सला डायरेक्शन भी असतं आणि मॅग्निट्यूड भी असतं, म्हणून फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6, गिव द क्लासिफिकेशन ऑफ फोर्स. जनरली तुम्ही बघा तर प्रत्येक वर्गाला फोर्सचं क्लासिफिकेशन वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं. आपण फक्त बेसिक म्हणून इयत्ता 10वीच्या स्टँडर्डला मॅच होईल असं जर आपण फोर्सचं क्लासिफिकेशन बघितलं तर फोर्सला ऑन द बेसिस ऑफ एक तर त्याच्या मॅग्निट्यूड वरून प्रकार पडतात, नाही तर मग त्याच्या कॉन्टॅक्टिंग वरून प्रकार पडतात. बघा, फोर्सचं एक तर मॅग्निट्यूड वरून 2 प्रकार पडतील, नाही तर कॉन्टॅक्ट वरून प्रकार पडतील. फोर्सला जर आपण मॅग्निट्यूड वरून क्लासिफाईड करत असू तर फोर्सचे 2 प्रकार पाडावे लागतील. एक बॅलन्स फोर्स आणि एक अनबॅलन्स फोर्स. एक असेल बॅलन्स फोर्स आणि एक असेल अनबॅलन्स फोर्स. आणि कॉन्टॅक्टिंग वरून भी 2 प्रकार पडतील. एक असेल कॉन्टॅक्ट फोर्स आणि एक असेल नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. एक असतं कॉन्टॅक्ट फोर्स आणि एक असेल नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता बॅलन्स फोर्स कोणाला म्हणायचं, नावातच उत्तर आहे. जर दोन्ही बाजूंनी इक्वल मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अप्लाय होत असेल, वेर इक्वल मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज अप्लाइंग ऑन बोथ डायरेक्शन. म्हणजे समजा इकडनं मी 5 न्यूटन फोर्स अप्लाय होते, इकडनं मी 5 न्यूटन फोर्स अप्लाय होते, अशा फोर्सला म्हणतात बॅलन्स फोर्स. आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, बॅलन्स फोर्सच्या एक्झॅक्ट अपोजिट. कोणाला म्हणायचं अनबॅलन्स फोर्स, इफ अनइक्वल मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अप्लाइड ऑन बोथ डायरेक्शन. unequal magnitude of force
अप्लाइंग ऑन बोथ डायरेक्शन. परत एकदा रिपीट करतो. बॅलन्स फोर्स मध्ये काय असतं, दोनही बाजूला इक्वल मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स अप्लाय असतं. आणि अनबॅलन्स फोर्स कोणाला म्हणायचं, ज्याच्या दोनही बाजूला अनइक्वल मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स अप्लाय असतं. आता म्हणणार की सर कॉन्टॅक्ट फोर्स कोणाला म्हणायचं, ते एकदम सोपं आहे. फोर्स अप्लाय करणारी बॉडी आणि डिस्प्लेसमेंट होणारी बॉडी दोघं जर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स. आणि जर दोन्ही बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसेल तर त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल ही कन्सेप्ट तुम्हाला एका उदाहरणाच्या सहाय्याने अधिक चांगली समजेल. बघा उदाहरणार्थ मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स, मस्क्युलर फोर्स तेव्हाच अप्लाय होऊ शकतो जेव्हा दोन्ही बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं बेस्ट एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हिच्या दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या जरी कॉन्टॅक्ट मध्ये नसल्या तरी ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आशा करतो की हा चार्ट समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फोर्स. एकदम सोपी गोष्ट आहे, एकदम सोपी. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करू तेव्हा त्या बॉडीचं होईल डिस्प्लेसमेंट. तेव्हा त्या बॉडीचं काय होईल, डिस्प्लेसमेंट. परत एकदा सांगतो. when we apply force on the body then body shows displacement. when we apply force of an object object shows displacement. म्हणून कोणी जर विचारलं what is the effect of force तर सांगायचं force causes displacement. लिहून देतो, force causes displacement. फोर्स मुळे काय होते, डिस्प्लेसमेंट होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. मागच्या क्वेश्चन मध्ये डिस्प्लेसमेंट वर्ड आला, या क्वेश्चन मध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मग मॅक्सिमम डिस्टन्स सॉरी मिनिमम डिस्टन्स travel or covered by the object. A minimum distance traveled by the object. एखाद्या ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेलं मिनिमम डिस्टन्स म्हणजे त्याचं काय, डिस्प्लेसमेंट. आपण डिस्प्लेसमेंटचा जनरली फॉर्म्युला बनवतो. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू मिनिमम डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. ओके, एवढं डिस्प्लेसमेंट बद्दल ध्यानात ठेवा. डिस्प्लेसमेंट बद्दल त्याची डेफिनेशन एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात पाहिजे. आणि डिस्प्लेसमेंटचे ऑब्वियसली युनिट काय असणार आहे, डिस्प्लेसमेंटचे युनिट असणार आहे मीटर. आणि डिस्प्लेसमेंट ही स्केलर क्वांटिटी असेल का वेक्टर क्वांटिटी असेल, तर ऑब्वियसली ती कोणती क्वांटिटी असणार आहे, वेक्टर क्वांटिटी. कारण डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन दी असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. डिफाइन वर्क डन. क्वेश्चन नंबर 9. डिफाइन वर्क डन. आता बघा सायन्स मध्ये वर्क डन झालं हे आपण कधी म्हणू शकतो, सायन्स मध्ये वर्क डन झालंय आपण कधी म्हणू शकतो, तर आपण जेव्हा एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करू आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीचं जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी वर्क डन झालं. म्हणजे when we apply force on the body and body shows displacement. जर ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं, बॉडी शोज डिस्प्लेसमेंट, देन तेव्हा आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी वर्क डन झालं. परत एकदा सांगतो, when we can say that work is done तर सांगायचं when we apply force on the body and body shows displacement then work is done. next question number 10. when object is in motion. एखादी ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे असं आपण कधी म्हणू शकतो रे, जेव्हा ती ऑब्जेक्ट कंटिन्यूअसली तिची पोझिशन चेंज करत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड सराउंडिंग, देन वी कॅन से दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. म्हणजे काय मग, when object change their position with respect to time and surrounding. एखादी ऑब्जेक्ट जेव्हा टाइम आणि सराउंडिंगच्या रिस्पेक्टिव्हली स्वतःची पोझिशन चेंज करत असेल तेव्हा आपण म्हणू शकतो की ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. नेक्स्ट, गिव्ह द डिफरन्स बिटवीन सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स.
आता बघा एक 2 मिनिटं मागचं रिकॉल करतो. आपल्याला माहिती आहे की मोशन म्हणजे काय. आता मागच्या क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केलं मोशन म्हणजे काय. मोशनचे 5 प्रकार असतील तुमच्या सिलेबसला. एक असेल लिनियर मोशन, एक असेल कर्व्हिलिनियर मोशन, एक असते रोटेटरी मोशन, एक असते ऑसिलेटरी मोशन आणि एक मोशनचा प्रकार असतो सर्क्युलर मोशन. एक मोशनचा प्रकार असतो सर्क्युलर मोशन. आता पुढे सर्क्युलर मोशनवर मी एक क्वेश्चन घेतलेला आहे, त्या ठिकाणी एक्सप्लेन नाही करणार, इकडे एक्सप्लेन करून देतो. सर्क्युलर मोशन कोणाला म्हणतात. सर्क्युलर मोशन जेव्हा एखादी ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्स मध्ये रिव्हॉल्व होत असेल. when object revolve along the circumference of circle. when object revolve around the circumference of circle. ही ऑब्जेक्ट आहे आणि ती ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सर्कम्फरन्स मध्ये रिव्हॉल्व करत असेल बाहेरून अशी, तर त्या ऑब्जेक्टची जी मोशन असेल ती सर्क्युलर मोशन. मात्र 2 पॉसिबिलिटी असतात. ऑब्जेक्ट जेव्हा सर्कलच्या सर्कम्फरन्स मध्ये फिरते तेव्हा 2 पॉसिबिलिटी असतात. त्या ऑब्जेक्टवर 2 टाइपचे फोर्स अप्लाय होण्याचे चान्सेस आहेत. एक फोर्स जे ऑब्जेक्टला सेंटर कडे खेचेल, है ना, द फोर्स which attracted towards the center. आणि एक फोर्स असं असेल की जे ऑब्जेक्टला सर्कलच्या सेंटर पासून बाहेर फेकेल. सर्कलच्या सेंटर पासून बाहेर फेकेल. ओके. मग जी फोर्स ऑब्जेक्टला सर्कलच्या सेंटर कडे अट्रॅक्ट करते त्याला म्हणतात सेंट्रीपेटल फोर्स. आणि जे फोर्स सर्कलच्या सेंटर पासून बाहेर पडतं, द फोर्स दॅट गोज अवे फ्रॉम द सेंटर, त्याला म्हणायचं सेंट्रीफ्युगल फोर्स. मग याला आपण डिफरन्शिएट करून घेऊ, थोडा फरक पाडून घेऊ याच्यातला. एक सेंट्रीपेटल फोर्स आणि 2 सेंट्रीफ्युगल फोर्स. एक सेंट्रीपेटल फोर्स आणि एक सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा आता सेंट्रीपेटल फोर्सची डेफिनेशन मी आता सांगितली तुम्हाला. काय. द फोर्स विच इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर. द फोर्स विच अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय. द फोर्स विच गोज अवे फ्रॉम द सेंटर. अवे फ्रॉम द सेंटर, जे सर्कलच्या सेंटरला सोडून पडत असेल ते. ओके. सेंट्रीपेटल फोर्स हे लक्षात ठेवा रियल फोर्स असतं. सेंट्रीपेटल फोर्स हे रियल फोर्स असतं. तर सेंट्रीफ्युगल फोर्स हे रियल नसून कोणत्या टाइपचं असतं रे. सुडो टाइपचं असतं. रियल नसून कोणत्या टाइपचं असतं. सुडो टाइपचं असतं. ओके. तिसरा फरक लक्षात ठेवायचा आहे याच्यात. दोघांचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दोघांचा फॉर्म्युला जनरली सारखा आहे. काय असणार आहे. सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r म्हणा, किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r म्हणा. आणि चौथा महत्त्वाचा पॉइंट याच्यात ध्यानात ठेवायचं की सेंट्रीपेटल फोर्स इज अरायजेस. कशामुळे निर्माण होतं. सेंट्रीपेटल फोर्स इज अरायजेस फ्रॉम इंटरॅक्शन ऑफ टू बॉडी. इंटरॅक्शन ऑफ टू बॉडीज. सेंट्रीपेटल फोर्स हे 2 बॉडीच्या इंटरॅक्शन मुळे तयार होतं. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स इज नॉट अरायजेस ड्यू टू इंटरॅक्शन ऑफ टू बॉडीज. Centripetal force is arises from interaction between 2 bodies and centrifugal force is not arises by interaction of 2 bodies. Okay. आशा करतो की सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हे दोन्ही टॉपिक आपले क्लिअर झाले असतील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. डिफाइन सर्क्युलर मोशन. मी मागच्या क्वेश्चन मध्ये सर्क्युलर मोशन आपल्याला एक्सप्लेन करून दिलंय. ओके. तिथून तुम्ही क्वेश्चन नंबर 11 मध्ये सर्क्युलर मोशनची डेफिनेशन घेऊ शकता. एकदा फक्त सांगून देतो की when object revolves along the circumference of circle then the motion is circular motion. Next, give the difference between mass and weight. Mass and weight. Give the difference between mass and weight. बघा आता पटापट mass weight 2-4 टॉपिक घेऊ याचे फक्त. mass weight. mass म्हणजे काय. the amount of particles present in the body. That is the mass. Mass is the amount of particle present in the body. And what is the weight. Weight is the force exerted by the object. You have the force exerted by the object due to gravity. What is the mass. Mass is the amount of particle present in the body. And what is the weight. Weight is the force is exerted by the body due to gravity. Mass is a scalar quantity. Mass is a scalar quantity and weight is a vector quantity. Mass is always constant.
मास इज ऑलवेज कॉन्स्टंट बट वेट इज व्हेरिएबल. वेट कसं असतं रे? व्हेरिएबल असतं. मास का कॉन्स्टंट आहे, वेट का व्हेरिएबल आहे, याच्यावर तासभरात तुम्हाला भरपूर चर्चा करून दिलेली आहे. कॉन्स्टंट व्हेरिएबल. मासचं जे युनिट असतं ना ते असतं न्यूटन. मासचे युनिट काय असणार आहे? न्यूटन. आणि वेटचे युनिट असणार आहे केजी. वेटचे युनिट काय असणार आहे? केजी. ओके. मासचे युनिट काहीतरी चुकतंय वाटतं. मासचे युनिट असणार आहे असंच काहीतरी आहे, तुम्ही चेक करून घ्या एकदा. त्यानंतर एवढे 4 टॉपिक सफिशियंट आहेत. तुम्ही एकदा याची तयारी करा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 13 सफिशियंट आहे. क्वेश्चन नंबर 14 स्टेट द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. दहावीला पहिल्या दुसऱ्या पानावर याचं स्टेटमेंट आहे. त्याचं स्टेटमेंट सांगतो बघा, लक्ष द्या. न्यूटन्स लॉचं स्टेटमेंट. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर, प्रत्येक बॉडीचा प्रत्येक पार्टिकल अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर. बघा, मॅटरचा प्रत्येक पार्टिकल मॅटरच्या प्रत्येक पार्टिकलकडे अट्रॅक्ट होत असतो. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल. ओके. कशाने अट्रॅक्ट करेल? विथ अ फोर्स. And this force is directly proportional to product of the masses. या दोन बॉडीच्या मासच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. and inversely proportional to square of distance between them. परत एकदा सांगतो बघा. What is the Newton's law of gravitation? The every particle of matter attracts with every other particle with a force. This force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. याला जर थोडं मॅथमॅटिकली एक्सप्लेन करायचं म्हटलं तर बघा, वेळ आहे म्हणून पटकन एक्सप्लेन करून देतो. मॅथमॅटिकली जे आपण बोलले ते काय, की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस. Force is directly proportional to product of masses. This is your equation number 1. And force is inversely proportional to the square of the distance. This is your equation number 2. आपण काय करू? दोन्ही इक्वेशनला कंबाईन करू. कंबाइनिंग इक्वेशन 1 and 2. दोन्ही इक्वेशनला कंबाईन करा. f m1 m2 अपॉन r स्क्वेअर. ओके. नेक्स्ट स्टेप मध्ये f हे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन जर उडवायचं असेल त्याच्या जागेवर जर इक्वलचं साइन घ्यायचं असेल तर आपल्याला एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. दॅट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज कॅपिटल G. हियर कॅपिटल G म्हणजे काय रे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तो कॅपिटल G म्हणजे कोण आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. नावातच उत्तर आहे त्याचं. कसा आहे तो? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे म्हणून त्याची व्हॅल्यू फिक्स असेल. दॅट इज द 6.673 into 10 raised to -11 Newton meter square kg square. Okay, this is the value of capital G, and capital G means universal gravitational constant. Next, question number 15. G stand for, आता सांगितलं G काय स्टँड करतो? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. क्वेश्चन नंबर 16. What is the value of G? आता समजवली तुम्हाला. G ची व्हॅल्यू काय आहे? 6.673 into 10 raised to -11 Newton meter square kg. Okay, this is the value of capital G. Question number 17. G stand for, मोठा G म्हणजे काय? ते युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग छोटा G ला काय म्हणायचं? हा लहान G म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याला काय म्हणायचं रे? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. स्मॉल G स्टँड फॉर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्वेश्चन नंबर 18. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ G? पहिली गोष्ट तर G हा व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? याची किंमत सतत बदलणार. पण आपण ग्राउंड सरफेसवर G ची किंमत अप्रॉक्सिमेटली किती घेतो? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी घेत असतो. हो, त्यामुळे ध्यानात ठेवायचं G ची किंमत किती आहे? 9.8. क्वेश्चन नंबर 19. why G is variable? सर्वात भारी क्वेश्चन आहे, why G is variable. तर कोणी जर तुम्हाला विचारलं की एका वाक्यात सांग G ची किंमत का बदलते, तर तुम्ही उत्तर द्यायचं बिकॉज ऑफ शेप ऑफ द अर्थ.
जी ची किंमत सगळीकडे अलग अलग का आहे? बिकॉज ऑफ द शेप ऑफ अर्थ. कसं तर आपल्याला जनरली आपल्या अर्थचा जो शेप आहे तो एक्झॅक्ट स्पेरिकल नाही आहे. एक्झॅक्ट स्पेरिकल नाहीये आपल्या अर्थचा शेप. तुम्ही म्हणणार की सर आपल्या अर्थचा शेप एक्झॅक्ट स्पेरिकल का नाहीये? तर बिकॉज ऑफ इट्स रोटेशन. जेव्हा आपली पृथ्वी सूर्याच्या अवतीभोवती गोल गोल फिरते त्याच वेळेस ती एक मिनिट जेव्हा आपली पृथ्वी सूर्याच्या अवतीभोवती फिरते त्याच वेळेस ती स्वतःच्या ऍक्सिस भोवती बी रोटेट होते आणि स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट झाल्यामुळे काय झालं की आपली अर्थ इथं पोल जवळ स्लाइटली नॅरो होऊन गेलेली आहे आणि मिडलला इक्वेटर जवळ स्क्वेअर होऊन गेलेली आहे. जर आपण भौगोलिकरित्या आपल्या अर्थच्या शेपचा जर व्यवस्थित विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अर्थचे काही मी डिस्टन्स सांगतो तुम्हाला. इथे बघा मी अर्थचे काही डिस्टन्स सांगतो. समजा अशी आपली अर्थ आहे. ओके तर अर्थचा हा पोल आणि त्यांच्यामधून जाणारी एक स्ट्रेट लाईन म्हणजे इक्वेटर. त्याच्यामधून जाणारी स्ट्रेट लाईन म्हणजे इक्वेटर. मग जर तुम्ही इक्वेटरचा अंतर मोजाल तर ते जवळजवळ 12,756 किलोमीटर ठरतं. म्हणजे पृथ्वीची पूर्व पश्चिम लांबी 12,756 किलोमीटर भरते आणि पृथ्वीची उत्तर दक्षिण लांबी म्हणजे उभी लांबी जवळजवळ 12,714 किलोमीटर भरते. या दोन आकड्यांवरून आपल्या लक्षात येऊन जातं की पृथ्वी सर्वकडनं पूर्ण गोलाकार नाहीये. तर कसा असणार आहे तिचा शेप? फ्रॉम ईस्ट टू वेस्ट पूर्व पश्चिम 12,756 आणि उभी लांबी जर मोजली आपण उत्तर दक्षिण किती भरते? 12,714 भरते. यावरून आपल्याला लक्षात येतं की अर्थचा शेप हा एक्झॅक्ट स्पेरिकल नाही. तर मग कसा आहे मुलांनो? स्पेरॉइड आहे. स्पेरॉइड कसा असेल? स्पेरॉइड. स्पेरॉइड म्हणजे काय? जवळजवळ सर्कल जवळजवळ स्पेरिकल पण स्लाइटली त्याच्यामध्ये असा चेंज असेल है ना, त्याला म्हणतात स्पेरॉइड. ओके नेक्स्ट why the shape of the earth is not exact spherical? आता सांगितलं because of its rotation. Why the shape of the earth is not exact spherical? Because of rotation. कसं की when earth revolve around the sun at that time it also revolve around itself. That's why its shape मग कसा होऊन जाईल बघा. कोणतीही ऑब्जेक्ट जर फिक्स ऍक्सिस च्या अवतीभोवती रोटेट झाली ना तर ऑब्विसली ती तिच्या एंडिंगला नॅरो होऊन जाते आणि मिडलला स्क्वेअर होऊन जाते. ओके मग कोणी विचारलं why the shape of the earth is not exact spherical तर सांगायचं because of rotation. क्वेश्चन नंबर 21 where the value of g is highest on the earth. बघा एकदम मस्त क्वेश्चन आहे. जर आपण असा अर्थचा शेप काढला this is your equator and that point is called as pole. इक्वेटरचं डिस्टन्स जास्त 12,756 आणि उभं डिस्टन्स कमी 12,714. लक्षात घ्यायचं जी ची किंमत सर्वात जास्त पोलवर असते. किती असते पोलवर? जी ची किंमत सर्वात जास्त पोलवर असते. किती? 9.832. जी ची किंमत किती आहे पोलवर? 9.832 आणि इक्वेटरवर किती आहे? 9.7 आहे ना, 9.78 एवढी तिची इक्वेटरवर व्हॅल्यू असणार आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल की जी ची सर्वात जास्त किंमत कुठे आहे? वेअर इज द व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ऑन द अर्थ. तर कुठं सांगायचं की सर जी ची किंमत सर्वात जास्त पोलवर आहे आणि किती आहे ती? 9.832 एवढी आहे. ओके नेक्स्ट वेअर इज द व्हॅल्यू ऑफ जी इज लोवेस्ट ऑन द अर्थ. पोलवर जर सर्वात जास्त आहे तर सर्वात लो कुठं असेल? मग इक्वेटरवर. सर्वात लो कुठं असेल? इक्वेटरवर. किती रे? 9.78. ओके 9.78. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23 व्हॉट इज द इफेक्ट ऑफ हाईट ऑन द जी. एकदम भारी क्वेश्चन. याच्यावर थोडं एक्सप्लेनेशन देईल मी तुम्हाला कारण हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे की जी च्या किमतीत कसा बदल होतो. बघा लक्षात राहू द्यायचं एकच आयडिया देतो तुम्हाला मी. जशी हाईट वाढत जाईल ना तशी जी ची किंमत कमी होत जाईल. आणि हेच किती बी एक्सप्लेनेशन दिलं ना तुमच्या लक्षात नाही येणार जोपर्यंत याला उदाहरण दिले जात नाही. बघा मी इकडे डिस्टन्स लिहितो आणि इकडे जी ची व्हॅल्यू लिहितो. इकडे डिस्टन्स लिहितो आणि इकडे जी ची व्हॅल्यू लिहितो. जर तुम्ही अर्थ सरफेसवर जी ची किंमत बघितली
कुठं अर्थ सरफेसवर, जिथं आपण 0 किलोमीटर कन्सिडर करतो है ना. अर्थच्या सरफेसवर जीची व्हॅल्यू बघा, अर्थच्या सरफेसवर जीची व्हॅल्यू आहे 9.8. आकड्यांकडे व्यवस्थित लक्ष द्या. जीची किंमत अर्थ सरफेसवर किती आहे 9.8. जसं जसं आपण अर्थ सरफेस पासून वरती जाऊ म्हणजे आपली हाईट वाढत जाईल. आणि समजा आपण पोहोचले माउंट एव्हरेस्ट पर्यंत, माउंट एव्हरेस्ट पर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे की माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे 8 किलोमीटर आणि 800 मीटर है ना, म्हणजे त्याला आपण 8.8 किलोमीटर म्हणू. ओके, आता आपण पृथ्वीपासून वरती जातोय, माउंट एव्हरेस्ट पर्यंत पोहोचले. तर माउंट एव्हरेस्ट वर सुद्धा जीची किंमत 9.8 असेल. बघा अजूनही जीच्या किमतीत फ्लक्च्युएशन आलेले नाही, अजूनही जीची किंमत ऍज इट इज आहे. पण आपण जसं 36.6 किलोमीटरवर पोहोचू ना 36.6 किलोमीटरवर, तुम्ही सांगणार की सर 36.6 किलोमीटर म्हणजे कसलं डिस्टन्स आहे. तर बघा लक्षात घ्यायचं, इट इज अ मॅक्झिमम डिस्टन्स, इट इज अ मॅक्झिमम डिस्टन्स रीच्ड बाय मॅन-मेड बलून. बघा नीट लक्ष द्या, काय म्हणतोय मी की 36.6 ही व्हॅल्यू हे किलोमीटरला काय इम्पॉर्टन्स देतोय आपण, कारण हे आतापर्यंत माणसाने बनवलेला फुगा जास्तीत जास्त किती हाईट पर्यंत गेलाय तर 36.6 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकलाय. म्हणून 36.6 इज द डिस्टन्स where maximum distance covered reached by the man-made balloon. माणसांबरोबर तिथं जीची व्हॅल्यू किती असेल रे, तर तुमच्या लक्षात येईल की तिथं जीची व्हॅल्यू 9.77. लक्ष द्या, काय झालं जीची किंमत हळूहळू आता कमी व्हायला लागली, 9.7 होऊन गेली. आणि असं करत करत जर समजा आपण वेदर सॅटेलाइट पर्यंत पोहोचले, असं करत करत जर आपण वेदर सॅटेलाइट पर्यंत पोहोचले, आपल्या सर्वांना माहिती आहे की वेदर सॅटेलाइट अप्रॉक्सिमेटली 400 किलोमीटरच्या आसपास असतात. तर तिथे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की जीची किंमत तर जास्तच बदलायला लागते, जीची किंमत जास्त रिड्यूस होते आणि ती होऊन जाते 8.7. या तक्त्यावरून आपल्याला लक्षात येतं की जशी जशी हाईट वाढत जाईल तशी तशी जीची किंमत उतरत जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डेप्थ ऑन द जी. मग हाईट वाढत जाते तर जीची किंमत कमी होत जाते. हाईट वाढत जाते म्हणजे आपण पृथ्वीचा बाहेर निघतोय आणि जी वाढत जातोय त्यानंतर जर डेप्थच्या बाबतीत विचार केला, डेप्थच्या बाबतीत हाईट वाढत जाते आपण याचा अर्थ पृथ्वीच्या बाहेर निघतोय आणि डेप्थ वाढत जाते याचा अर्थ आपण पृथ्वीच्या आत येतोय. मग आपण एका वाक्यात याचं उत्तर देऊ शकतो की जशी जशी डेप्थ वाढत जाईल तशी तशी जीची किंमत कमी होत जाईल. ओके, डेप्थ जशी जशी वाढत जाईल म्हणजे आपण जसं जसं पृथ्वीच्या कडे येत जाऊ तशी जीची किंमत काय होत जाईल रे, वाढत जाईल. मागच्या वेळेस कमी होत गेली होती, आता वाढत जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. स्टेट केपलर फर्स्ट लॉ. ओके, इथं थोडं करेक्शन आहे. स्टेट केपलर फर्स्ट लॉ. बघा तुम्हाला 10वीला सिलेबसला केपलरचे 3 नियम आलेले आहेत. मी 3 नियम एकदम कमी वेळेत समजून देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. केपलरचा पहिला लॉ म्हणजे सोप्या भाषेत काय आहे, न्यूटनच्या लॉचं करेक्शन आहे. केपलरचा पहिला लॉ म्हणजे काय आहे, न्यूटनच्या पहिल्या लॉचं करेक्शन आहे. न्यूटनला काय वाटायचं की सर्व जे प्लॅनेट्स आहेत, सर्व जे प्लॅनेट्स आहेत ते काय करतात, सनच्या अवतीभोवती एकदम स्पेरिकल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सर्क्युलर फिरतात. न्यूटनला काय वाटायचं, सर्व प्लॅनेट सनच्या अवतीभोवती एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतात आणि सन हा एक्झॅक्ट सेंटरला असतो. हे कोणाचं मत होतं, न्यूटनचं. न्यूटनला काय वाटायचं की सर्व जे प्लॅनेट्स आहेत ते सनच्या अवतीभोवती रिव्हॉल्व करतात आणि सन हा एकदम सेंटरला असतो, ती ऑर्बिट कशी असते, गोल. पण केपलरने सांगितलं की भैया हे गलत आहे, असं चालणार नाही. केपलरने काय सांगितलं मग, की केपलरचं असं मत होतं की ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व अराउंड द सन इन ॲन इलिप्टिकल वे. बघा, इलिप्टिकल ऑर्बिट, गोल 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 नाही फिरत, ते एकदम सर्क्युलर नाही फिरत. तर कसे फिरतील, ऑल प्लॅनेट्स, इकडे स्टेटमेंट लिहितो, ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व around a sun in elliptical orbit, and sun is not located at the center. The sun is located at one end of foci. ओके, मग याच्या एका कोपऱ्याला सूर्य असेल,
सेंटरला राहणार नाही. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ केपलर. परत एकदा सांगतो, केपलरचा पहिला लॉ काय म्हणतो? ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व अराउंड अ सन इन इलिप्टिकल वे and sun is located at one end of the foci. ओके, हा झाला केपलरचा पहिला लॉ. चला केपलरचा पहिला लॉ सर्वांना समजला असेल. आता आपण केपलरच्या सेकंड लॉ ला सुरुवात करणार आहोत. पहिल्या लॉ मध्ये आपल्याला एक गोष्ट समजली काय, की केपलरच्या पहिल्या लॉ नुसार एक गोष्ट आपल्याला अशी समजते की ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व इन इलिप्टिकल ऑर्बिट. All planets are revolve in elliptical orbit and sun is located at one end. इथं कुठेतरी एका कोपऱ्याला सन असेल. मग केपलरचा सेकंड लॉ काय म्हणतो की समजा हा प्लॅनेट आहे, तो प्लॅनेट ए पॉइंट पासून रिव्हॉल्यूशन करता करता बी पॉइंट पर्यंत पोहोचला. मग आपण जर ए पॉइंटला म्हणजे प्लॅनेटला आणि सनला एका लाईनने जॉईन केलं, बरोबर, प्लॅनेटला आणि सनला एका लाईनने जॉईन केलं, तर प्लॅनेटने हा एवढा एरिया कव्हर केला. आपण त्या एरियाला तात्पुरता नाव देऊ A1. नंतर तोच प्लॅनेट जेव्हा बी पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत पोहोचला, ती लाईन आपण परत जॉईन केली सन जवळ आणि प्लॅनेटने हा एवढा एरिया परत कव्हर केला, तर या एरियाला आपण नाव देऊ A2. यावर केपलरचं असं म्हणणं होतं की एक हा एरिया आणि हा एरिया कसा असेल, इक्वल असेल. मग स्टेटमेंट काय दिलं की इफ वी join the line from planet to sun, then तेव्हा काय होईल, then planet covers equal area in equal time of interval. This is your second law of Kepler. लक्षात राहील, planets cover equal area in equal time of interval. पण कधी, when we join the line from sun to planet. This is your Kepler second law. Okay, question number 27. Kepler third law. Kepler third law एकदम सोपं आहे बघा. प्लॅनेटला दिस इज युअर सन, प्लॅनेटला एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करण्यासाठी, म्हणजे समजा ए पॉइंट पासून प्लॅनेट स्टार्ट झाला, फिरत परत ए पर्यंत आला, तर दिस इज पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. याला आपण म्हणायचं पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन इज डिनोटेड बाय टी. आणि प्लॅनेट जेव्हा ए या पॉइंट जवळ असेल तेव्हा आपण जर सनला लाईन काढली तर दिस इज द रेडियस r1. पॉइंट प्लॅनेट इथे येईल तेव्हा r2, प्लॅनेट इथे येईल तेव्हा r3. अशा नंबर ऑफ रेडियस तयार होतील, नंबर ऑफ रेडियस. मग काय करायचं, सर्व रेडियस नाही घ्यायच्या, सर्व रेडियसचा मीन घ्यायचा, r1 प्लस r2 प्लस r3 डॉट 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 rn सर्व, आणि डिवाइडेड बाय n म्हणजे किती रेडियस घेतलाय, याला म्हणायचं मीन ऑफ रेडियस. याला काय म्हणायचं रे, मीन ऑफ रेडियस, आणि इट इज डिनोटेड बाय r. ओके, मीन ऑफ रेडियस इज डिनोटेड बाय r. मग केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन is directly proportional to the cube of the distance, the cube of the mean of radius. परत एकदा सांगतो, केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन is directly proportional to the cube of the mean of radius. Okay, that is the Kepler's third law. Next, define escape velocity. आता काय एक्सप्लेन करायची आपल्याला, escape velocity. तासावर मी एक्सप्लेन वेलोसिटी खूप उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करून दिलेली आहे. आता आपण तात्पुरता फक्त escape velocity ची डेफिनेशन बघू. escape velocity काय रे, इट्स अ मिनिमम वेलोसिटी. कशासाठी, एखाद्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोडून बाहेर पाठवण्यासाठी. कारण एस्केपचा शब्दशः अर्थच काय, सोडून जाणे. एस्केपचा शब्दशः अर्थ काय, सोडून जाणे. मग एखाद्या ऑब्जेक्टला, सपोज दॅट एखादी ऑब्जेक्ट आहे आणि ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला जर या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला सोडून बाहेर पाठवायची असेल, त्यासाठी तुम्ही तिला वेलोसिटी अप्लाय करा. त्या वेलोसिटीला, जे मिनिमम वेलोसिटीला काय म्हणायचं रे, मिनिमम वेलोसिटी रिक्वायर्ड कशासाठी, ऑफ एन ऑब्जेक्ट, मिनिमम वेलोसिटी रिक्वायर्ड ऑफ एन ऑब्जेक्ट टू एस्केप फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
एस्केप फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल फोर्स. परत एकदा सांगतो, एस्केप व्हेलोसिटी म्हणजे काय? एखाद्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्सला सोडून बाहेर जाण्यासाठी आपण जी व्हेलोसिटी प्रोव्हाइड करतो मिनिमम वाली, त्या मिनिमम व्हेलोसिटीला काय म्हणायचं? एस्केप व्हेलोसिटी. क्वेश्चन नंबर 29, डिफाइन फ्री फॉल बॉडी. बघा आता फ्री फॉल बॉडी साठी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. सपोज दॅट आता माझ्या हातात ही एक ऑब्जेक्ट आहे. जेव्हा मी ऑब्जेक्टला अशी धरून ठेवलेली आहे त्यावेळेस या ऑब्जेक्टवर दोन टाइपचे फोर्स आहे. या ऑब्जेक्टवर दोन टाइपचे फोर्स आहे. एक मी अप्लाय केलेलं मस्क्युलर फोर्स, मी अप्लाय केलेलं ही ऑब्जेक्ट हिला मी अप्लाय केलेलं मस्क्युलर फोर्स जे प्रयत्न करतोय ऑब्जेक्टला अपवर्ड डायरेक्शनने धरून ठेवायला, आणि त्याच वेळेस या ऑब्जेक्टवर खालच्या दिशेने पण एक फोर्स अप्लाय होतोय, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे मस्क्युलर फोर्स आणि हे खालच्या दिशेने काय असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता मला सांगा तुम्ही, मस्क्युलर फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन्ही फोर्स अप्लाय असल्यामुळे ही ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे की रेस्ट मध्ये आहे? तर रेस्ट मध्ये. ओके, एकदम रेस्ट मध्ये. पण जर मी या ऑब्जेक्टवरनं, समजा या ऑब्जेक्टवरनं मस्क्युलर फोर्स काढून टाकला, म्हणजे मस्क्युलर फोर्स, हे जे मस्क्युलर फोर्स आहे ते मस्क्युलर फोर्स काढून टाकणार, आता या ऑब्जेक्टवर फक्त एकच टाइपचा फोर्स आहे, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आता ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशन मध्ये राहणार नाही, तर ऑब्जेक्ट पटकन मोशन मध्ये येऊन जाईल. याचा अर्थ काय? ऑब्जेक्ट मूव्ह होते कोणाच्या इफेक्टमुळे? तर सर फक्त ग्रॅव्हिटीच्या इफेक्टमुळे. मस्क्युलर फोर्सचा इथं काही रोल नाही, काहीच रोल नाही, तर त्याला म्हणायचं फ्री फॉल बॉडी. बघा, व्हॉट इज द फ्री फॉल बॉडी? व्हेन ऑब्जेक्ट मूव्स, when object moves only under the effect of gravitational force, only under the effect of gravitational force. एखादी ऑब्जेक्ट जर फक्त ग्रॅव्हिटी मुळे हालचाल करत असेल, ग्रॅव्हिटी मुळे मूव्ह होत असेल, तर अशा ऑब्जेक्टला म्हणायचं फ्री फॉल बॉडी. ओके, परत नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30, डिफाइन वेट, गिव इट्स युनिट अँड फॉर्म्युला. युनिट वेटची डेफिनेशन मास आणि वेट मध्ये एक्सप्लेन करून दिली, तिथे युनिट सांगितलं, फॉर्म्युला सांगितलं. ओके, वेट काय असते? फोर्स एक्झर्टेड बाय द बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटी. किंवा एक दुसरी डेफिनेशन वेटची अशी पण असते की वेट इज द प्रोडक्ट ऑफ मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि आपल्याला त्याचं युनिट वगैरे सर्व मी मागच्या याच्यात क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन करून दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. ओके, क्वेश्चन नंबर ओके, देयर इज ओनली 30 क्वेश्चन इन दॅट चॅप्टर. आता बघा, नीट लक्ष द्या. या प्रकरणातनं मी काय शिकलो याची जर तुम्हाला बॅलन्सिंग करायची असेल, याची जर तुम्हाला पडताळणी करायची असेल, तर आता कोणाला प्रश्न विचारायला लावू नका किंवा कोणाकडे जाऊ नका. चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर ह्या जर 30 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येत आहेत तर कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं चॅप्टर एकदम कंप्लीट झालेलं आहे. आणि यातल्या जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत नसेल तर त्याची पुन्हा एकदा रीडिंग करा, पुन्हा एकदा समजून घ्या, मला क्लासमध्ये विचारा, आणि या पद्धतीने तुमचं ग्रॅव्हिटेशन हे चॅप्टर कंप्लीट होईल.